नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता चालू आहे मराठा आरक्षण। तर मराठा आरक्षणासाठी सर्व शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना, तसेच सरपंच, उपसरपंच, आमदार, खासदार यांना माझी कळकळीची विनंती आहे की मनोज जरांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा। जरांगे साहेब, तुम्ही घाबरू नका, हा सगळा समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्राचं कैवार घेऊन जगणारे एक गरीब कुटुंबातील पोरगा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। मी देखील एक गरीब कुटुंबातील पोरगा आहे। मी फक्त साथ देणार जरांगे साहेबांना। जरांगे साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, फक्त गरज आहे तुमच्या ताकदीची। तर आता ही वेळ विचार करण्याची नाही, तर आता ही वेळ आली आहे पुढे जाण्याची। सरकार कोणते असो, मनोज जरांगेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा। मनोज जरांगेंच्या केसाला जरी धक्का लागला, सरकार कोणते असो, पण त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, हे कायम लक्षात ठेवा। महाराष्ट्राचा कैवार घेऊन जगणारे एक गरीब कुटुंबातील पोरगा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। प्रत्येक मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे, फक्त गरज आहे तुमच्या ताकदीची। जरांगे साहेब, तुम्ही घाबरू नका, हा सगळा समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। एक मराठा लाख मराठा, जरांगे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जरांगे पाटील हे खूप मोठं वादळ आहे, हे न संपणारं वादळ आहे, हे कायम लक्षात ठेवा। प्रत्येक मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे, फक्त गरज आहे तुमच्या ताकदीची। एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटलांचा विजय असो।